मी विठ्ठल खेमनर, राणा धनगरवाडी. 2020 मध्ये काही कारणास्तव मला माझा शेती व्यवसाय सोडून किराणा व्यवसायात मी उतरल्यानंतर ह्या व्यवसायाच्या आणखीन एक जोड द्यावं म्हणून, एक रसाचा व्यवसाय करावा म्हणून, एक जोडधंदा म्हणून एक दुसरी मशीन घेतली. त्या मशीनमध्ये एवढा त्रास व्हायला लागला की माझं सर्व कुटुंब याच्यामध्ये पूर्ण दिवसभर दमून जायचं. प्रथमतः आभार मानतो इंडस्ट्रियल फार्मटेक कंपनीचं की ज्यांनी ही मशीन बनवली. इतकी सोपी आणि साधी मशीन आहे की छोटा मुलगा आला किंवा कुणी आलं म्हणजे त्या पद्धतीने रस काढायची मशीन यांनी बनवली. एकदम सोपी मशीन आहे. फार दिवसभराचा शीन कमी झालाय, बर्फ लावाय नको किंवा बाहेरनं काही स्पेअर पार्ट वगैरे याचे तुटतात त्याचा काही याच्यात काही नाही. याच्यामध्ये मी खरं तर ह्या व्यवसायात खूप समाधानी. आत्ता माझा दिवसभराचा शीन पूर्णपणे कमी झाला. बाहेरून बर्फ आणायचा तो वेळ वाचला. खराब बर्फ, खराब पाण्याचा बर्फ, त्याच्यातून माझी मुक्तता झाली. माझे ग्राहक समाधानी राहत, त्यातच मी समाधानी पूर्ण. 2020 मध्ये हा जो व्यवसाय चालू केला त्याला जोडीला रसवंती चालू केली. एक मशीन आणली. पहिल्या महिन्यातच त्या मशीनने बेअरिंग तुटण्याचा प्रॉब्लेम दिला. दोन दिवस त्या मशीनने मला इतका त्रास दिला. एक तर त्यांची सर्व्हिस नाही. त्या सर्व्हिसमध्ये त्यांनी सांगितलं काही असे तुम्ही प्रोसेस करून ती बेअरिंग बसवा. बेअरिंग बसवल्यानंतर त्याचे रोलर प्रॉपर बसते नाही, क्रशिंग झालं नाही त्याचं व्यवस्थित. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत बेअरिंग तुटली. हा माझा पहिलाच म्हणजे अपयश. मला असं वाटलं का हे माझ्यासाठी अपयशच आले याचे. म्हणजे ग्राहक येऊन बसतात आणि मी म्हणतोय का मशीन बंद आहे. ते मला पण पटेना काय नाही. मी शेवटी ती मशीनच बंद करायचं ठरवलं. 1 वर्ष त्याच्यामध्ये असं घासाघीस करून काढलं. नंतर मी एकाची मित्राची माझी मशीन पाहिली, गारवाचं असं असे. पण मशीनला एवढे पैसे खर्च करायची इतपत माझी कॅपॅसिटी नव्हती. म्हणून मी ती मशीन त्या वर्षी घेतली नाही. म्हटलं पुढच्या वर्षी आपल्याला मशीनसाठी पैसे जमावे लागतील. आपल्याला मशीन तीच आणायची. आपले ग्राहक पण तेवढे आहेत, आपल्याला मशीन घ्यायची. वडिलांच्या विरोधाला झुगारून ही मशीन घेतली. आज पुरेपूर या मशीनचा फायदा मला झाला की 1 वर्षातच मला असं वाटतं की मी या धंद्यात सक्सेस झालोय. म्हणून माझ्याकडे येणारे ग्राहक आजही म्हणतात की या मशीनचा रस एकदम पातळ येतो किंवा असं आहे. ते म्हणतात असं की या मशीनचा रस आम्हाला आवडत नाही. माझ्या दृष्टीने मी माझ्या परीने त्या ग्राहकाला संतुष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. या मशीनने मला तेवढी साथ दिली. आज माझ्या संतुष्ट ग्राहकांपैकी एकही ग्राहक म्हणत नाही का तुमच्या मशीनचा रस आम्हाला आवडत नाही. 5 किलोमीटरवरनं रस पिण्यासाठी फार इथं येणारे ग्राहक सुद्धा असं सांगतात की शेजारी आसपास ज्या मशीन आहेत, पारंपरिक असो किंवा साध्या असो, पण रस प्यावा तर गारवाचा आणि तोही स्वादवेदचा. तर ह्या मशीन घेतल्यानंतर मला बरेच जण म्हटले की या मशीनचा रस पातळ येतो किंवा त्याची चव बदलते. मला असं कुठलंच जाणवलं नाही. आजपर्यंत जाणवलं नाही की ग्राहक मला म्हणतोय किंवा तुमच्याकडे रस मला पातळ मिळाला किंवा त्याची चव बदलली, असं कोणताच ग्राहक बोलला नाही मला. मशीन बद्दल सांगायचं झालं तर मशीन खरंच खूप सोयीस्कर आहे, सोपी आहे. आणि व्यवसाय करायचा, नवीन व्यवसाय करायसाठी मी आवश्यक सांगू इच्छितो की तुम्हाला जर ऊस आजही जरी 7 रुपयांनी जरी पडला तरी ही मशीन अशी आहे का त्या ऊसातला रस पुरेपूर क्रशिंग करून तुमच्या हातात स्वच्छ, सुंदर आणि एक निर्भळ असा रस तुम्हाला प्रदान करते. त्या अनुषंगाने तुम्ही हा व्यवसाय जर करायचं ठरवलं तर तुम्ही तुमच्या हाताची सचोटी देऊन हा रसवंतीचा व्यवसाय पुरेपूर आणि यशस्वीरित्या करू शकाल, अशी माझी सर्वांना विनंती आहे की नवीन जे आत्ता जे बेरोजगार आहेत त्यांनी निदान ह्या व्यवसायामध्ये उतरलं तर नक्कीच करून पहा. आणि माझं लोकेशनसाठी सांगण्यात झालं तर नारायणगाव ओतूर रोडवरती, नारायणगावपासून 4 किलोमीटर अंतरावरती स्वाद्वेत जनरल स्टोअर्स आणि गारवा रसवंती सेंटर हे माझं दुकान आहे. स्वच्छ, सुंदर आणि एक परिपूर्ण स्वाद असा रस पिण्यासाठी आवर्जून भेट द्या माझ्या स्वाद्वेत जनरल स्टोअर्सला. धन्यवाद.